सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत। या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे। अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना होय। प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरू केली आहे। दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत नेमकी काय, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल। त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल। ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे। ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे। त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी म्हणजे ईओ करतील। तर आता आपण पाहूया की पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे नेमके फायदे काय आहेत। पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो। या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायाशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये 1 आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल। प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील। याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकामार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे हमीशिवाय दिले जाईल। हमीशिवाय म्हणजेच विदाउट गॅरंटी त्यांना हे कर्ज जे आहे ते दिले जाईल। मग आता आपण पाहूया की पीएम विश्वकर्मा योजनेसाठी जे आहे ते कोणकोणते उमेदवार जे आहे ते पात्र असतात। तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे। तर ती 18 क्षेत्र कोणती, तर ती आपण आता पुढे पाहूया। तर त्या 18 क्षेत्रांची जी नाव आहे ती मी आता तुम्हाला सांगतो। त्यामध्ये बघा, सुतार, बोट किंवा नाव बनवणारे, लोहार, टाळे बनवणारे कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, त्यानंतर मिस्त्री, मच्छीमार, टूलकिट निर्माता, दगड फोडणारे मजूर, मोची कारागीर, टोपली, चटई, झाडू बनवणारे, भावली आणि इतर पारंपरिक खेळणी उत्पादक, न्हावी, हार बनवणारे, त्यानंतर धोबी, शिंपी या योजनेचा जो आहे तो लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे। अशामध्ये आपण जे आहे ते 18 कोणकोणते जे आहे प्रकार लोक जे उमेदवार आहेत पात्र आहेत ते आपण हे 18 प्रकार पाहिले। तर आता अर्जदार जो आहे तो भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा। त्यानंतर अर्जदाराचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असले पाहिजे। त्यानंतर मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणं त्याच्याकडे जे आहे ते आवश्यक आहे। त्यानंतर योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातीपैकी एक असणे त्याने आवश्यक आहे। ज्या योजनेमध्ये 140 जाती दिलेल्या आहेत त्या जातीपैकी एक त्याची हे जे आहे ते जातीपैकी एक तो असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मग आता नेमकं प्रश्न पडतो की या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत। तर या कागदपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर जात प्रमाणपत्र, ओळखपत्र, त्यानंतर पत्त्याचा पुरावा, त्यानंतर एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, त्यानंतर बँक पासबुक, त्यानंतर जो तुमचा चालू मोबाईल नंबर, या अशा पद्धतीचे आहे जे डॉक्युमेंटची जी आहे ती लिस्ट आहे की जे डॉक्युमेंट तुम्हाला हे जे आहे ते अर्ज करण्यासाठी लागतात। मग हा जर अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा असेल तर या ऑनलाईन अर्ज करण्याची नेमकी प्रोसेस आहे ती आपण कशी आहे ती या पाहूया। तर सर्वात पहिल्यांदा जी आहे याची अधिकृत जी वेबसाईट आहे pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर जे आहे तुम्हाला सर्वात अगोदर जायचं आहे। त्यावेळेस होम पेज येईल म्हणजे मुखपृष्ठ म्हणतात किंवा होम पेज, तिथं पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना हा पर्याय असेल। त्या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। यानंतर हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमची जी आहे ती नोंदणी म्हणा किंवा रजिस्ट्रेशन म्हणा तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे। मग तुम्हाला एक नोंदणी क्रमांक येईल म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि पासवर्ड जो आहे तो तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे पाठवला जाईल। यानंतर मग परत तुम्ही काय करायचे, लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर जे अप्लाय केल्यानंतर सगळं तुम्हाला जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म तिथं पूर्णपणे येईल, तो तुम्ही वाचा व्यवस्थित आणि तो योग्यरित्या तुम्हाला भरायचा आहे। त्यानंतर भरलेल्या फॉर्मचं सर्व आवश्यक कागदपत्र ही काय करायची आहे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायची आहेत। तिथं अपलोड हा ऑप्शन येईल, तिथं तुम्हाला ही सगळी डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करायची आहेत। त्यानंतर फॉर्ममध्ये जी काही तुम्ही माहिती भरली आहे ती सबमिट करण्यापूर्वी जी आहे ती सगळी व्यवस्थित तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून जे आहे ते तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित
त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल किंवा ती माहिती पुढच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित समजू शकेल. तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की PM विश्वकर्मा योजना जी आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला उपयोगी पडू शकते किंवा कशा पद्धतीने त्याला तुम्ही ऑनलाईन अप्लाय हा करू शकतात. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.